जी स्थिति की है, यही तो न्याय की विशेषता चंद्राचार्य टीका पाहत की जो न्यायिक भाव आहे तो स्वतः सिद्ध आहे, आणखी अनादि अनंत असा आहे, नित्य उद्योत आहे, नित्य उद्योत आहे, विशद ज्योती स्वरूप आहे, असा हा न्यायिक भाव एक आहे. आणि तो न्यायिक भाव संसार अवस्थाया म्हणजे संसार अवस्थेमध्ये अनादि बंध पर्याय रूपाने आहे. तसा तर क्षीर उदकवत कर्म उद्गलैहि समम एकत्वेपि, म्हणजे हा जो आमचा ध्रुव स्वभाव आहे, शुद्ध स्वभाव आहे, संसार अवस्थेमध्ये अनादि बंध पर्याय अवस्था असताना तो पाणी आणि दुधाप्रमाणे एकत्र रूपाने या कर्मपुद्गलाबरोबर असताना देखील एकत्वे अपि सहबरोबर समरूप आहे, म्हणजे सहयोगी आहे, एकरूप आहे, एकत्र मिसळ एका क्षेत्रात आहे. संयोग असताना देखील विकारी भावांचा तेथे संयोग असताना देखील, शब्द महत्वाचे आहेत सगळे, संसारी अवस्थेमध्ये मुक्तांचं कथन केलं नाही. मुक्तात काही ते संयोग राहिले नाहीत. पर्याय दृष्टीने सिद्धांच्या जवळ आता तो संयोग राहिला नाही. म्हणजे पर्याय दृष्टीने सिद्ध भगवान कसे आहेत, शुद्ध आहेत, आणि द्रव्य दृष्टीनेही सिद्ध भगवान कसे आहेत, शुद्ध आहेत. परंतु संसारी अवस्थेतील सगळे जीव घेतले, असं एका जीवाचं वर्णन केलं नाही, सगळे जीव घेतले. सगळे जीव या बंध पर्याय रूपाने आपण पाहत असताना कर्मपुद्गलाबरोबर एकत्व असताना देखील एकत्वे अपि, सती सप्तमी दिली आहे, एकत्व असताना देखील, म्हणजे एकत्वाचं आता संयोग अवस्थेतलं संश्लेष बंधाचं निराकरण केलं नाही. पर्याय दृष्टीने ते आहे,
व्यवहार दृष्टीने आता आमच्याजवळ संश्लेष बंध आहेत, अशुद्ध निश्चयाने आणि आमच्याजवळ विकारी भाव आहेत, तरी देखील पण तेथे कसं आहे, ध्रुव आणि एकत्व भाव, पर्याय भाव एकत्व असून देखील द्रव्य स्वभाव निरूपणया, द्रव्याच्या ध्रुवरूपानं जर आम्ही त्याच्याकडे निरूपण केले, पाहिले तर काय दिसते ते तर सांगणार की काय दिसणार आहे, हा जो ध्रुव आहे तो त्या रूपानं प्रमत्त नाही असं सांगणार, विकारी नाही सांगणार. कसं आहे, दुरंत कषाय चक्रोदय वैचित्र्यवशेन प्रवर्तमानानां, मग जे कषाय चक्र आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, ज्याचा अंत होणं अत्यंत कठीण, असे जे कषाय चक्र त्याच्या उदयामध्ये विचित्रतेला प्राप्त करून वश होऊन प्रवर्तमान होणारे पुण्य पाप रूपाने रचले जाणारे, पुण्य पाप निवर्तकांना पुण्य पाप रूपाने रचले जाणारे उपात्त वैश्वरूपाना शुभाशुभ भावाना किती आहेत, शुभ आणि अशुभ वैश्वरूप असंख्यात भाव आहेत. मग अशा असंख्यात असताना देखील हा जो द्रव्य स्वभाव आहे तो द्रव्य स्वभाव स्वभावेनं आहे ना पुण्य पापाच्या रूपाने अपरिणमनात परिणमन करीत नसल्यामुळे प्रमत्तही नाही अप्रमत्तही नाही. माहिती नाही शब्द, प्रमत्तः अप्रमत्तश्च न भवति, प्रमत्त देखील नाही अप्रमत्त देखील नाही. मग इथे शुभ भाव होतात, अशुभ भाव होतात, शुद्ध पर्याय होतात. मग शुद्ध पर्याय जरी सिद्धाची झाली तरी ध्रुव स्वभाव शुद्ध पर्याय रूप झाला नाही. काय म्हणतात, संसारावस्थेतील विकारी अवस्था विकार रूपाने झाला नाही, पण ध्रुव स्वभाव सिद्धावस्थेत देखील शुद्ध पर्याय रूप झाला नाही. म्हणून प्रमत्तही नाही अप्रमत्तही नाही, ध्रुव वेगळा आणि पर्याय भाव वेगळा, डावा हात वेगळा आणि उजवा हात वेगळा. शरीरामध्ये दोन्ही अवयव आहेत, पण डावा हातच आहे, डावा हातात उजवा हात नाही, उजवा हातच आहे, उजव्या हातात डावा हात नाही. ध्रुवामध्ये ध्रुवच आहे, ध्रुव हा अपरिणमनशील आहे, ध्रुव हा स्वतः सिद्ध आहे, गुणमय पिंड हा अनादि अनंत राहणार आहे. तत्भाव करून सांगत आहेत. कथनची अभेद रूप एकाच क्षेत्रात आहेत, एकाच प्रदेशात आहेत. अभेद रूपाने पाहिलं तर एक आहे, पण भेद रूपाने पाहिलं तर ध्रुव वेगळा पर्याय वेगळे, गुण वेगळे आणि पर्याय वेगळे. जसं केळीकडे आपण पाहिले तर काय दिसून आले की हिरवी अवस्थेत हिरवी जी अवस्था होती त्यात देखील वर्णगुण होता आणि पिवळी अवस्था झाली तरी वर्णगुण होता. आंबा आपण पाहिला तर काही वेळेला काय हिरवा राहिला परंतु रस गोड झाला, काही ठिकाणी वगैरे पिवळाही झाला आणि गोडही झाला, पण दुसऱ्या ठिकाणी आंबा हिरवा जरी असला तरी गोड झाला, तिसऱ्या ठिकाणी आंबा पिवळाही झाला पण आंबट राहिला. म्हणजेच काय, रसगुण वेगळा, स्पर्शगुण वेगळा, वर्णगुण वेगळा आहे. मग त्यांच्या पर्यायी वेगळ्या आहेत. हिरवी अवस्था वेगळी आणि पिवळी अवस्था वेगळी. कसे काय तो दृष्टांत आपल्या जीवावर घासा. मग गुणमयता जो आहे, ज्ञानशक्ती जी आहे बालपणी होती, तरुणपणी आहे आणि वृद्धपणी आहे. हे भाव सोडून आपण स्वर्गात गेलो तरी देखील ज्ञानशक्ती आहे, पण विचार तरंग बदलले. बालपणीचे विचार वेगळे, तरुणपणाचे विचार वेगळे, वृद्धपणी विचार वेगळे. किंवा आत्ता देखील सकाळी तुम्ही स्नान करण्याचा विचार केला, विचार वेगळा. त्यानंतरचा विचार मंदिरात जाण्याचा विचार केला, देवदर्शनाचा विचार केला, म्हणजे स्नानाचा विचार लोप पावला. मंदिरात दर्शन केल्यानंतर शास्त्र ऐकण्याचा विचार केला, शास्त्राचा विचार ऐकण्याचा विचार झाला तर मंदिराच्या विचाराचा लोप पावला.
पण जाणणारी शक्ती तीच ती आहे. जर आपण जाणणारी शक्ती आणि तरंग एकच करून टाकू तर स्नानाचा विचार लोप पावल्याबरोबर जाणणाऱ्या शक्तीचाही लोप होणं आवश्यक आहे. आणि जर लोप झाला तर स्नान करणारा जो होता तोच मी आहे हा निर्णय होणार नाही. मग वस्तू कशी आहे? गुण पर्यायवाली आहे, ध्रुव पर्यायवाली आहे. मग ध्रुव पर्यायवाली आहे तर कथनचित ध्रुव आणि पर्याय भिन्न भिन्न आहेत. एका क्षेत्रात असून देखील भिन्न भिन्न आहेत. पर्याय दृष्टीने आपण पाहतो तेव्हा आपण प्रमादी आहोत असे जाणले, पण प्रमादी असताना देखील त्यावेळेला आपला जो गुणमय पिंड आहे तो शाश्वत शुद्ध आहे. पर्याय दृष्टीने आपण जेव्हा पाहू तेव्हा आपण तसे अप्रमादी आहोत, परंतु गुणमय पिंड त्यावेळेला शाश्वत शुद्ध आहे. पर्याय दृष्टीने समजा पापभाव केला आहे की नाही, तर पापभाव केला, पाप करीत असतानाही आपल्याजवळ जाण्याची शक्ती आहे. पुण्यभाव पश्चाताप आदी केला, शुभभाव झाला तरी आपल्याजवळ जाण्याची शक्ती आहे. पाप करतानाही चरित्र गुण होता आणि पुण्य करतानाही चरित्र गुण आहे, आणि विपराव झाला तरी चरित्र गुण आहे. मग चरित्र गुण हा शाश्वत शुद्ध आहे. म्हणजे म्हणतात विचित्र असे वैश्वरूप धारण करणारे किती म्हणून सांगावे. असंख्यात लोक इतके या जीवाचे वेगवेगळे परिणाम आहेत, पर्याय आहेत. मग कोणताही पर्याय जरी घेतला तरी त्या पर्याय रूपाने ध्रुव परिणमन करीत नाही. दिले ना शब्द अपरिणमनात. अपरिणमन झाल्यामुळे तो प्रमत्तही झाला नाही, अप्रमत्तही झाला नाही, पापी झाला नाही, पुण्यवान झाला नाही, शुद्ध भावालाही झाला नाही. तर हे आपले कोणतेही विचार करून घ्या. श्रेणिकाचं उदाहरण घेतलं चालतंय. मुनींना त्रास देणारा, पाप करणारा तोच श्रेणिक जीव. नंतर पश्चाताप करणारा, म्हणजे काय? पश्चाताप झाला तेव्हा शिवभाव झाले ना त्याचे. मग शिवभाव झाला तरी तो श्रेणिक त्या नवीन आणला होता, जीव तोच आहे. नंतर त्याने मुनिराजाकडून उपदेश ऐकला, युक्तीने घासून पाहिला, प्रतीती केली, लगेच सम्यक्त प्रगट झाले. उपशम सम्यक्त त्याला प्रगट झाले. सम्यक्त पर्याय काय? शुद्ध पर्याय. मग त्यावेळेला तो श्रेणिक आहे, तो श्रेणिक आहे. ठीक आहे, जीव तोच आहे. जीवत्व जे आहे तेच आहे. मग जीव रूपाकडून जर त्या जीवाकडे पाहिले तर हे पाप पुण्य शुद्ध भाव होत असताना तोच तो आहे. तोच भावी काळात काय होणार आहे? सिद्ध होणार आहे. मग तो श्रेणिकाचा जीव आहे. शास्त्राच्या आधारे आपल्याला काय आहे ना, नरकातून येऊन तो इथे मनुष्य होणार. मग आत्ता नरकात असताना एकमेकाशी भांडणं करतो आहे, मारामाऱ्या करतो आहे, कापाकापी करतो आहे. मग तीर्थंकर कसोटी बांधलेला आहे, बांधकी आहे. आता मधून मधून त्याला विचारी करतात हे नको जीवन, असं करणं योग्य नाही असे विचारतात. मधून मधून तो स्वस्वरूपाचं वेदनही करतो, अनुभवही करतात की चिदानंद आत्मा आहे, मी शाश्वत शुद्ध आहे. बाहेर कापाकापी चालू आहे आणि अंतरंगात काय वेदन करतं? शुद्ध आत्मानुभव करतं. एक क्षणभर देखील सुसंग नाही, शांतता नाही. कापाकापी चालू आहे तिथे नरकात आत्ता, पण अशी पापक्रिया करीत असताना देखील, बहिरंगात क्रिया होत असताना देखील त्याचा चित्ताचा उपयोग ध्रुवाकडे जातो, तेव्हा शुद्ध पर्याय प्रगट होतोय ना तेवढा.
श्रद्धेचा जो शुद्ध पर्याय तो तर आहे, अनुभूतीने तो निर्विकल्प होतो. कापाकापी करत असताना मी शुद्ध आहे असं म्हटलं चालेल. बरोबर आहे, ती सगळे घटवणार आहे. हे वाचल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा घटवणार आहे. आपण सध्या गाथा वाचून ते घटवून दाखवतो. कसं चिंतन होतं, म्हणजे गाथा ही उपयोगी येते जीवनात. तर पहिल्यांदा काय निर्णय व्हायचा आपल्याला, की आपल्याला जो हा ध्रुव आहे, मग ध्रुव असून ध्रुवान जाणायचा. हे जे चार्ट आहे त्यातला हा पहिला जो रकान आहे निश्चय नयाचा, हे ना दिलेलं आहे पहा. अरे वृत्ती, द्रव्यातीत निश्चय नये, परमशुद्ध निश्चय नये, कारण परमात्मा, कारण समयसार, ध्रुव दृष्टी से अशेष धर्मात्मक द्रव्य जानना कथन करना गुण के द्वारा, अशेष धर्मात्मक अखंडव्य जानना कथन करना ज्ञानवान टंकोत्तीर्ण न्याय स्वभाव. हा जो ध्रुव स्वभाव आहे, या ध्रुव परमात्म्यामध्ये हे पर्याय भाव नाहीत. पण ज्याच्या दृष्टीने पर्याय भाव म्हणून इथे शेजारी दिले आहेत. ड मध्ये वा सिद्ध पर्याय, किंवा ठ मध्ये एक देश शुद्ध पर्याय, किंवा ट मध्ये अशुद्ध पर्यायचं कथन करणार आहे. इकडे जर छ कडे पाहिलं, एकदम भेदवृत्ती म्हणून दिलाय, ख चा भेद केलाय छ, तिथे पूर्ण शुद्ध पर्याय है ना. प दिलाय पूर्ण शुद्ध पर्याय, ध दिला एक देश शुद्ध पर्याय, फ दिला अशुद्ध पर्याय. एकट्या पर्यायाचे या भेदवृत्तीत वर्णन केले. आणि इकडे पर्याय वाहनाचे वर्णन केले, ज जे भेद केले, ड ठ ट. मग दोन्ही स्वरूपी मी नाही. मग मी कसा आहे, शाश्वत शुद्ध न्याय स्वभाव वाला असं सांगितलं. कारण महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत याच्यात एकदा आमच्याजवळ काय निर्णय पाहिजे, की आमच्याजवळ हा ध्रुवत्व भाव आहे का, आमच्याजवळ आता गुणमय पिंड आहे का. तर आचार्यांनी सुरुवातीला सांगितले की तुमच्या जवळ आता स्वतः सिद्ध आहे. म्हणजेच निर्णय काय ठरला, की आपणाला ध्रुव कोठून आणावयाचा नाही, सिद्ध पर्याय तर आपल्याला प्रगट करावयाची आहे. कारण आपल्याची घासायचं ना आता, सिद्ध पर्याय तर आम्हाला प्रगट करावयाची आहे. परंतु ध्रुव आम्हाला आत्ता आणावायचा आहे का, आत्कर्मानी रहित अवस्था प्रगट करावयाची आहे, ती येणार आहे पुढे. परंतु स्वभाव आत्ता आहे, पुढे राहणार आहे. म्हणून त्याला म्हटलं स्वतः सिद्ध. असा जो आमचा न्यायिक भाव आहे, तो न्यायिक भाव सदा सर्व काळ आहे. म्हणून तो काय सांगितलं, गुणरूपानं भिन्नत्व, गुण वेगळे आणि पर्याय वेगळा, ध्रुव वेगळा आणि पर्याय वेगळा. ध्रुव काय, ध्रुव या पर्याय रूपाने परिणमन करीत नाही असं सांगितलं. पर्याय दृष्टीने काय सांगितलं, ध्रुवच पर्याय रूपाने परिणमन झाला असं म्हटलं. पण भेद करून सांगताना अतत भावाने पर्याय परिणमन झाली, ध्रुव परिणमन करीत नाही. पर्याय विकार्य झाली, पर्याय एक देश शुद्ध झाली, किंवा पर्याय पूर्ण शुद्ध झाली, पण ध्रुव अशुद्ध पर्याय रूपी झाला नाही, एक देश शुद्ध पर्याय रूपी झाला नाही, किंवा ध्रुव पूर्ण शुद्ध पर्याय रूपी झाला नाही. तर अंशच दोन वेगळे आहेत ना. डावा हात जसा वेगळा आहे, उजवा हात वेगळा आहे. द्रव्यातील ध्रुव अंश वेगळा आहे आणि पर्याय अंश वेगळा आहे, कथनचित वेगळा आहे. दुसरीकडे कुठे परिणमन पडले असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे वैशेषिक जसे मानतात की हिमालयात पर्याय पडली आणि कन्याकुमारीला ध्रुव पडला, असं आपण मानत नाही. एकाच द्रव्यात हे दोन्ही अंश आहेत, एकाच क्षेत्रात हे दोन्ही अंश आहेत. एकाच क्षेत्रात आहे म्हणून त्याला म्हणायचं क्षेत्र प्रत्यासक्ती. एकाच वेळेला द्रव्यात आहेत म्हणून कालप्रत्यासक्ती. पण एकाच वेळेला असून सुद्धा काय, पर्याय मात्र एक समयावरतीच राहते, पुढच्या समयात राहत नाही. पण कोणतीही पर्याय काढली तरी ध्रुव सतत आहे. आणि म्हणून भिन्न करून काय दाखवलं, की ध्रुव हा पर्याय रूप परिणमन करीत नाही. असं का बोलायचंय, तर आणखी उदाहरण घ्या. समजा या सरस्वती भवनचे पूर्वेकडून आपण फोटो काढले ना, पूर्वेकडचा एक फोटो काढला आणि या सरस्वती भवनच्या पश्चिमेकडून फोटो काढला.
तो पूर्वेकडच्या दिशेकडून फोटो काढला तेव्हा काय दिसून आले? मध्यभागी दरवाजा आणि 2 खिडकी आहेत. पश्चिमेकडून काढला तेव्हा एका कोपऱ्याला दरवाजा आहे आणि खिडक्या नाहीत. मग हे फोटो जर असे आपल्याजवळ दिले समजा, तर हा पूर्वेकडचा फोटो आहे, तर पूर्वेकडचाच म्हणणार, पश्चिमेकडून म्हणणार काय? सरस्वती म्हणतात काय? पण पूर्वेकडचाच म्हणणार. मग इथे पूर्वेकडचा असताना त्या ठिकाणी हा पूर्वेकडचा सरस्वती भुवनचा फोटो आहे, पश्चिमेकडचा नाहीच. आणि हा पश्चिमेकडचा सरस्वती भुवनचा फोटो आहे, पूर्वेकडचा नाहीच. ते अवघड आहे का? बघा, इथे काही शंका अशी असली तर इथेच लगेच काढा. यात जर काय अवघड वाटत असेल तर बघा, मग पूर्वेकडचा फोटो जर आपण पर्याय रूपाने म्हटला तर हा पर्याय स्वरूपाचा फोटो आहे, आणि हा ध्रुव स्वरूपाचा फोटो आहे तर ध्रुव स्वरूपाचाच फोटो आहे. मग ध्रुवदृष्टीने ग्रहण केलेला निज आत्मा, ध्रुव कसा आहे? शाश्वत शुद्ध. मग ध्रुवदृष्टीने ग्रहण केलेला आत्मा शाश्वत अनादि अनंत शुद्ध आहे. मग त्यात काय नाही? असा जो आहे त्यात अशेष द्रव्यांतर भावेभ्य भिन्नत्वेन उपास्यमान शुद्ध इति अभिलप्यते. मग हा जो ध्रुव आहे, या ध्रुवात द्रव्यकर्म नाही, भावकर्म नाही, नो-कर्म नाही, ध्रुवात नाही. परद्रव्यापासून भिन्न आहे ध्रुव. स्वभाव जो आहे पूर्ण भिन्न आहे. तर वाचणारा इथून वाचला तर बरोबर वाचला म्हणजे बचाव झाला त्याचा, है ना. द्रव्य कर्म नाही, भाव कर्म नाही, आणि नो कर्मही नाही असे म्हणा. किंवा आपला जीव जीव आहे, बाकीचे जीव नाहीत. आकाशद्रव्य नाही, धर्मद्रव्य नाही, अधर्मद्रव्य नाही, कालद्रव्य नाही, पुद्गल द्रव्य नाही, अनंत पुद्गल परवाने तरी नाही, आणि अनंत दुसरे जीव आहेत तरी ते नाही. ध्रुवात नाहीत, आत्ता आपल्या ध्रुवात नाहीत. भलेही आत्ता शरीराशी तुमचा एक क्षेत्रावा संश्लेष संबंध आहे ना. या आत्ता द्रव्यामध्ये तुमच्या क्षेत्रात ह्या पुद्गलाशी एक क्षेत्रावर संश्लेष संबंध आहे. आणि येथे आकाशद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य, पुद्गल द्रव्य, दुसरे जीव येथे आहेत की आता या क्षेत्रात नाहीत का? बॅक्टेरिया काय आहेत, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, सगळे आहेत की येथे. दुसरे जीवही आहेत. कोणी इथून एका वेळेस चालला असेल, समुद्रात करून तर आपल्याकडून 5 म्हणून चालला आहे, म्हणजे आहेतच की इथे. पण त्यांच्याशी आमचा संश्लेष संबंध आहे. आलिंगन दिले का एक क्षेत्रावर संयोग झाला नाही. कारण त्यांची लक्षणे वेगळी आहेत, भिन्नच आहोत. आपली लक्षणे वेगळी आहेत. म्हणून शांतीसागर महाराजांनी शेवटच्या उपदेशात सांगितलं, बाबांनो, पुद्गलाचे गुण वेगळे, जीवाचे गुण वेगळे. आणि इकडे तर शांतीसागर महाराजांचा जय जयकार करायचा आणि नेमकं उलटं कार्य सांगायचं. काय सांगायचं? अरे जीवाला ओळखायसाठी दिली भिन्न आणि अनुभव करायला सांगितलं. आत्मचिंतन केलं तर दर्शन मोह जातो म्हणून सांगितलं. व्यवहार हे खरं सम्यक दर्शन नाही. प्रशम, सम्यक, अनुकंपा, अस्तित्व हे खरं सम्यक दर्शन नाही. दान पूजा केली तर पुण्यबंध होतो. त्यांनी काय सांगितलं? दर्शन मोह जातो म्हणून. पण त्याचा बहुसंख्य शिष्यवर्ग काय सांगू लागला की पुण्य केलं, तीर्थयात्रा केली म्हणजे सम्यक दर्शन होते. म्हणजे गुरुनी जे सांगितलं त्याच्या उलटच केलं. व्यवहारात जे सम्यक्त्व वास्तविक सम्यक्त्व नाही, त्याला ही जनता शब्दाला शब्द तर म्हणते की व्यवहार सम्यक्त्व, पण मानते मात्र त्याला निश्चय सम्यक्त्व. म्हणजे व्यवहार सम्यक्त्व मानून 4थ्या गुणस्थानात निश्चय सम्यक्त्व मानते. म्हणजे ते म्हटलं आम्ही मानत नाही निश्चय सम्यक्त्व, आम्ही 7थ्या गुणस्थानात मानतो. अहो, व्यवहार सम्यक्त्व मानून 7 कृतीचा उपशम मानला ना. व्यवहार सम्यक्त्व मानून 7 कृतीचा क्षेपशम मानला. पंचमभासाठी अक्षयाचा संबंध नाही. मग मानला समजा कोणी तिथला आला 7 कृतीचा क्षयही मानला. म्हणजे
म्हणजे चूक नाही, व्यवहार संयुक्त वास्तविक नाही, म्हणजे तिथे कर्मप्रकृतीचा उपशम क्षय होत नाही त्यांनी, हे सांगितलं. आणि मग ते कुठे घेतला? कुंद सांगतात आणि तेच संसार सांगतात. गुणमय त्यांनी भिन्न करा. आणि हेच विचारलं, पण गुण जाणतो कोण? शांतीसागर महाराजांचा आम्ही जय जयकार करतो, कुंदकुंदांचा आम्ही जय जयकार करतो, प्रत्येक मूर्तीवर कुंदकुंदांचं नाव लिहितो, कुंदकुंदांच्या अंमयातले आम्ही दिगमतपरतीय म्हणतो. आणि गुणभेद विचारलं तर मात्र बहुसंख्य जनता, तेथे शून्य मोकळा आहे. जीवाचं दर्शन नाही. आपण कोण आपलं लक्षण माहित नाही, ही विचित्रता. मग माहिती नाही तर समजून घ्या. कोणती वर्ग बहुसंख्य किंवा त्यागी वर्ग काय करतो, नुसते जातीच यात्रेला किती वेळा झाली. असे काही महाभाग आहेत की 100 वेळा महिना तीर्थयात्रेला जातात, दरवर्षाला अशी कधी यात्रेला जातात. पण ग्रंथाचं एक पान समजून घे. तुझ्या जीवाचे लक्षण कोणतं, तुझं क्षेत्र कोणतं, असंख्यात प्रदेशी तुझं क्षेत्र येते, बाहेर नाही. तुझं श्रद्धा ज्ञान चारित्र्य आनंदी गुण, तुझा द्रव्य गुणपर्यायवालाय, उत्पादने ध्रुवालाय, तुझ्यात परिणमय अंश आहे, आपल्यात ध्रुवंशी आहे, याची माहिती नाही. मग जर सांगितलं की बाबा रे पुस्तकात पैसे नाहीत महाराज, मग आता गिरणारची यात्रा करायची महाराज. किती वेळा गेला? 10 वेळा जाऊन आला. मग इथं खंडन करतो, गिरणारच्या यात्रेला तू 10 वेळा जाऊन आला तर आत्ता आधी गिरणारच्या यात्रेसाठी पैसे खर्च करणार 1,500 रुपये, तेवढ्या 1,500 पुष्कळ पुस्तकं येतात. कारण तुमच्यासारखे दातेच आहेत समाजात, अवघड कोणाच्या की नाही. स्वस्त देतात पुस्तकं, 12 रुपयाला 15 रुपयाला सोडा, ज्याची किंमत 48 रुपये 50 रुपये 100 रुपये, ती अशी 12-15 रुपये दिली जातात. मग 1,500 पुष्कळ येतील की मूलभूत ग्रंथ पुष्कळ येतील. त्यांना वाचा. महिनाभर किती जाणार? इथं सांगा पोराला, महिनाभर जाणार तर इथे दुकान काही बंद ठेवणार, किंवा महिनाभर जाणार तर इथे कोणाला तरी दुसऱ्याला नेमणार. पण महिनाभर नेमकं इथे येऊन ऐकायची जरा वाचा. तिथे छान पैकी बांधून ठेवले तुम्ही, छान रंगरंगोटी केली आहे, वाचा इथे येऊन. समजत नाही म्हणाल तर समाजाने पंडित ठेवले नाही, पोरच शिकवायचे असतात महाराज. आज तुम्ही मोठ्याने शिकले तर काय वाईट व्हायला लागले? अहो मोठेपणी जर वाटलं की आपल्याला स्वेटर विणायचंय, आपण पूर्वी शिकले तर शिकता की नाही? शिकता. मोठेपणी जर झाला तर नवीन एखादी एजन्सी आली तर त्याची माहिती करून घेता की नाही, म्हणजे शिकताच की. माहिती करून घेणं म्हणजे शिका. मग ही एक नवीन एजन्सी घ्यायची जरा, खरोखरीच घेतली. आपण त्या दिवशी प्रयत्न केला. काय ठरलंय, व्हिएतनाममध्ये जसं प्रत्येक जण सैनिक बनला, इकडे शेतीही केली आणि इकडे सैनिकही बनला, तसं तुम्हाला जरी आज मुली होत आलं नाही तरी प्रत्येक जण स्वाध्यायासाठी सैनिक बनायचे, दुसऱ्यासाठी नाही. त्यासाठी आपल्या स्वतःच्या कषायावर विजय मिळवण्यासाठी, आपल्या स्वतःमध्ये आनंदाची समृद्धी वाढविण्यासाठी. ते शेतही कसत होते आणि धान्य पिकवत होते आणि इकडे शत्रूची झगडती होते. तसे इथे ध्रुव पर्याय जाणून घेऊन आमची चित्तवृत्ती जी पर्यायात्रच होती ती, आणि पर्याय स्वरूपालाच केवळ आम्ही मानत होतो. म्हणजे काय, अशुद्ध पर्याय शुद्ध पर्याय एवढेच मानत होतो. ध्रुवाची ओळख नाही, ध्रुवदृष्टीने आम्ही शाश्वत आत्ता शुद्ध त्याची ओळख नाही. मग तथागत मतात गेले की नाही, बौद्ध मत प्रवेश झाला की नाही. आणि प्रत्यक्षात तर अनेक जैन चालले त्या विपश्यना केंद्रात, बौद्ध मत केंद्रात, त्याचे शिबिर घेऊ लागले. हा हे आमच्याजवळ हे गाठवड्याची कराल नाही, महान निधी. म्हणून म्हणतात भगवान की बाबांनो, आत्ता जरी पर्याय तुमची विकारी आहे, महाराज पुष्कळ धन्यात धान्याच्या गोष्टी करायला लागतात हो आम्हाला. पंचम काळातला धंदा आहे. अरे बाबांनो, पंचम काळातला धंदा आहे. आत्ता 7व्या काळात गेलेला जीव पाप करून गेला की पुण्य करून गेला हो?
पाप करून गेला. मग श्रेणीने तर तेवढं मोठं पाप केलं होतं. महामुनीला उपसर्ग केला होता. ते कशासाठी? अहो कसं घरात चालतं तसं राणीने सांगितलं चालल्याचं चाललं. मग राजावरती जर राज्य मिळालं तर राणीचं उच्च काढायचं होतं. म्हणून मध्ये आला तर मुनी यशोधर म्हणे है ना. तिला पाहून त्याला पाहून त्या मुनीला पाहून आठवण काय झाली? हिचा माझ्या राणीचा गुरु बसलाय. माझ्या त्या गुरुची परीक्षा करून त्याला कळवून लावलं, खोट्या ठरवलं तर हिच्याही गुरुची परीक्षा करून हिलाही सांगतो मी की तुझंही उत्तर काढून आलोय मी. काय आहे? द्वेषभाव आहे. तिकडे द्वेषभाव आहे. तसं मुलीला उपसर्ग करण्याचा तीव्र द्वेष आहे. एकीकडे इतका अधिभूत पाप आहे आणि तेवढ्याच वेळात थोडस ढासळणार आहे. पण खरंच कुणाच तर तिच्याप्रमाणे खरं झालं तर आणि समजलं तर बदलून घ्यायचं, समजून घ्यायचं. किंचित आहे तो भाव. म्हणून 33 सागर पुडाकोडी सागरचं 33 सागरचं पुडाकोडी नाही 33 सागरचं आयुष्य बांधलं पण ढासळणार बांधलं. परिणाम अभिभूत काय आहे? बुद्धिपूर्वक पापभाव. मग असं पाप केलेला श्रेणिक पहा ती कथा कशी आहे. श्रेणिकाची दृष्टी आहे. जंगलात गेलो होतो ना. हो. मग तू माझ्या गुरुची परीक्षा पाहिली तसं तिथे एक नग्न मुनी बसले होते, ध्यानस्थ होते. त्यांच्या गळ्यात मी मुंग्याने भरलेला साप टाकला. बाकीची कथा काय काय केला ती जाऊया. एक महत्वाचा मुद्दा, मुंग्याने भरलेला मेलेला साप गळ्यात घातला आणि आलो. त्याला आता मुंग्याने फोडून खाल्ला असेल, पळून गेला असेल. तुला उगीच वाटतंय की असे असतात तसे असतात, पळून गेला असेल. ते म्हणाले किती दिवस झाले? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. मग काय केलं तुम्ही? महामुनी असतील तर तुम्ही रवरव नरकाचं आयुष्य बांधलं असं फार वाईट केलं. प्रेम आहे ना घर त्याच्यावर, प्रीती आहे. अगं कुठलंच आहे? सगळे भोंदूच. तो भोंदू होता तर आई भोंदूच. नागरे मुली झाली तर कुठलेच आहे? पडून गेला असेल. असं नाही बरं. आत्ताच्या आत्ता चला. कुठं जंगलात गेला होता? चला तिथे. असं काय करता? चला. त्या म्हणला रात्र निम्मी झाली, आता कुठं जातेस आणि काय करतेस? अहो त्या मुलींना इतका उपसर्ग देणं योग्य नाही. आणि प्रत्यक्ष पहा की गेला पळून की खरं ऐकत नाही तर उत्तर काय सांगितलं? चलाक बाई, मोठी चलाक बरं का. चेलिनी आहे ती, चेलिनी. ती काय समजावते, समजण्याची पद्धत आहे. म्हणून तो पोराला कसं समजायचं सांगतोय. म्हणजे सगळेच काम चालू आहे नाटकात. स्वाध्यायाला कशी पोरं पाठवायची, माणसं कशी पाठवायची, सासू सासरे कसे पाठवायचे, नवरा वगैरे कसे आणायचे, हे सगळेच काम आहे. चेलिनी सांगते त्याला की बा जीवा कमीत कमी हे तर पाहिलं तर आता त्याच्या बाजूला समजून सांगायचं. कमीत कमी तो पळून गेला हे ते मला कळू दे की, तुलाही कळू दे. नाही तर तू म्हणायचं पळून गेला गेलाच नसेल तर खरं तर कशावर नसतं तुझं. खबरी अंबाबाई म्हणजे काय? बरं मग हे पटलं त्या राजाला. हो खरंच पळून गेला की नाही बघायलाच पाहिजे. चला मग केली तयारी झाल्या तर राजा तिथे काय कमी त्या रत्निकाला सगळे झालं. तिनं सगळे साहित्य बरोबर घेतलं. सूर्योदयाच्या वेळी जाऊन पोहोचलं. तिथे गेल्यानंतर गळ्यातला साप काढला, मुंग्या वगैरे बाजूला काढल्या, पंचीने सगळं साफ केलं. साखर वगैरे आजूबाजूला टाकली, त्या मुंग्या सगळ्या गेल्या. सूर्योदय झाला, मस्त केला. ध्यान संपलं, उपसर्ग दूर झालाय, सूर्योदय झालाय, सामायिक होऊन गेलेला आहे. मुलीला ध्यान सोडा, नमस्तो 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 म्हणून सांगितलं. मुलींचंही पाहिलं धर काही नाही. हा पाहतोय खरंच हा बाबा काही हल्ला नाही, पळून गेला नाही. अंगातून रक्त वाहत आहे, सगळं लाल गुंड झालाय.
पण स्थिर निश्चल आहे, शांत आहे आणि सध्यावृत्ती हो म्हणतोय, कल्याण हो म्हणतोय, दोघांचंही कल्याण होतं म्हणतोय. डोळे मिटून मग आहे ना, त्याचं ते ध्यान सोडलं, डोळे मिटूनच काय म्हणतो, दोघांचं कल्याण हो म्हणजे मी इतका पापी असताना श्रेणी विचार करतो चित्तामध्ये, मी इतका पापी, पाप पर्याय करून संपूर्ण जीवाला ज्या श्रद्धा ज्ञान चारित्र्य आनंद गुण असं असेच धर्मात्मक द्रव्य आहे, त्या एका पापाच्या पर्यायाला पाहून स्वतःला पापी म्हणतोय, मी गुन्हा केलाय, अपराधी समजतोय. पर्याय दृष्टीने आहेच की पापी, संपूर्ण द्रव्य ध्रुवाला देखील पापी म्हणून म्हणतो. पापरूपण याचा म्हणायचं अभेद उपचाराने सांगतोय, तो चिंतन करतोय त्या टळखाण्यातून पापमय म्हणतोय, पण या ध्रुवाचं पण त्याला भान आहे, काही ओळख नाही. त्यांनी ध्यान सोडले आणि त्यांनी काय विचार केला, तो विचार करतो की एक निरपराध राजा आहे शेवटी, एक निरपराध ज्याचं त्याचं माझं काही नाही. आमचा खेळ बायकोचा माझ्याशी, माझा बायकोशी, दोघांच्या बोली चालीचा आणि खेळाचा, आणि एका निरपराध माणसाला मी इतका त्रास दिला, हे काही बरं केलं नाही. म्हणजे पश्चाताप झाला, शिवभाव झाले. तेव्हा विचार काय करतो, प्रमाद केला तर प्रायश्चित्त घ्यायचंय. मग दंड काय, कमरेला तलवार आहेच, मुठीला धरल्याने उपसून उपसटण्याचा विचार आहे चालू, आणि शिर कमर छिनायचं, बस दुसरं काही नाही. त्याशिवाय इतका मी महान त्रास दिला एक निरपराध प्राण्याला, काहीही कारण नाही, असा विचार त्याचा, आणि मुठीकडे हात चाललेला आहे. तेवढ्यात सांगितलं, राजन शिरकमल पाहण्याचं काही कारण नाही. महाराज काय सांगतात की राजन श्रीरकमल पाहण्याचं काही कारण नाही. हे का म्हणजे काय झालं, अवधी ज्ञानाबद्दल बायकोने त्याच्या गुरुची परीक्षा पाहिली होती, आणि यांनी तर सरळ सांगितलं माझ्या मनातला विचार. म्हणजे आणखी अरे अरे अशा महान साधूला मी त्रास दिला, छे छे छे, आणखी पश्चाताप होतो. मग तो बोलतो त्यांच्याशी आणि विचारतो, अहो काय करू दुसरं, तुमच्यासारख्या निरपराधी माणसाला, महान माणसाला मी त्रास दिला आहे, तेव्हा मला याच्याशिवाय शिक्षा दुसरी ती कोणती. यशोधर मुनिराज म्हणतात, हे श्रीनिक राजा, तू यात कुठेही विकारी नाहीस, तू पूर्ण शुद्ध परमात्मा आहेस. कुठून बोलतात ते, त्यातला गख आहे. निश्चयनियाच्या दृष्टीतून सांगतात, हे जे सांगितलं की यात तू कुठेही अशुद्ध नाहीस, पूर्ण शुद्ध आहेस, परमात्मा आहेस, भगवान आत्मा आहेस. श्रेणीक विचारतो, मी भगवान कसा, मेलेल्याला आणखी काय मारता महाराज, मी पश्चातापाने दग्ध झालो आणि तुम्ही पुन्हा माझी आणखी फार भगवान म्हणता, मी पूर्ण पापी आहो, कुठला भगवान, कुठला शुद्ध मी, कसली शुद्धता रे माझ्याजवळ, संपूर्ण राहण्याला फक्त पर्याय रूपातून पाहतोय ना, दृष्टी आहे का त्याला, जशी तुम्हा लोकांना पाहू शकणारी दृष्टी नाही. आम्ही पुण्यवान किंवा पापी, तीर्थयात्रा केली, शिकरलीची पुण्यवान आहे बघा, आम्ही माझ्या हिनेही केली, मीही केली, मग आम्ही दोघंही आता मोक्षाला जाणार बघा, पुढे वाढाही केली, म्हणजे आम्ही सगळे आता आमचं सर्व मोक्षाला जाणार, पुण्यवान आहोत आम्ही आता. समजा एखादा कोणी म्हणेल आपल्याला काय तीर्थयात्रा झालीच नाही, हो आमच्यावर पैसे नाही, दरिद्रता आहे, संभवत नाही, सगळे नुकसान पाप झाले, तो स्वतः पापी मिळतात कसे, एवढंच की. पण त्यामध्ये त्रिकाळवरती ध्रुव शाश्वत सुद्धा आहे, कुठे ओळख आहे समाजाला, तसं श्रेणीकलाही नव्हती, मिथ्यादृष्टीच होता. परमतात तर गेला होता, जैन होता, जैन धर्म सोडला, पुन्हा परमतात गेला होता, परमत सोडून आता त्याची जी चर्चा चालू आहे, त्याला कळत नाही की कसा मी पुण्यवान, कसा मी शुद्ध भगवान आहे, पवित्र शाश्वत शुद्ध आहे. तो म्हणतो, हे भगवान
मी पुण्यवान कसा, मी पवित्र कसा, भगवान आत्मा कसा, तुम्ही भगवान, तुम्ही विहित्रा, तो विहित्रा पर्याय पाहतो त्या मुलींची, तुम्ही विहित्रा, जशी समाजमध्ये ते विहित्रा, तुम्ही साधू आणि गृहस्थ. पर्याय दृष्टी पाहिजे, तुझ्या दृष्टी कुठे आहे, ही तर परिचित आहे समाजाला. मग राजेला ते सांगतात, अरे तू भगवान आत्मा आहेस, तो कसा आहे भगवान हे पहा म्हणाले. बघ लक्षात घे, पाप करताना हे तूच, तुझ्या दृष्टिकोनातून त्याच्या भाषेत सांगायचं. तू उपसर्ग करण्याचा विचार केलास, तुझ्या बायकोबद्दल द्वेष उट्ट काढायचं म्हणतं की नाही, द्वेष करायचं, अपमानाची पूर्तता करून घ्यावयाची, तिचा भरपूर अपमान करावायचा, या विचारात तू होतास. हे पापविचार तुझ्याजवळ होते, पण आत्ता तुझ्या पापविचार आहेत का, तुझ्या डोळ्यातून वाश्रू वाहत आहे, पश्चातापाने तू दग्ध झालास, शुभ भावनेने प्रेरित झालास, तुझं पाप आता उद्या एक समयवरती पर्याय, अश्रूची पर्याय तुझ्या जोडलेले आहे, पश्चातापाने दग्ध झालाय, शुभ भाव आलायस, तेव्हा तुझ्या आता पापभाव आहेत काय, पापभाव 3 दिवसापूर्वी झाले, त्यात तेव्हाच पर्याय व्यय झाले. आता आहे का या समयाला आधीभूत तुझ्याजवळ नाही, फक्त त्याला नाही. मित्र आता श्रुभावनेने प्रेरित झाला, तू माझी स्तुती करतोयस, त्यावेळेला तुला मी एक नागडा वेगळा घाणेरडा दिसत होतो, पण आज तुम्हाला म्हणताय की तुम्ही फार भित्राग आहात, क्षमाशील आहात, शांत आहात, ही सगळी माझी स्तुती नाही ना, शुभावच. हे लक्षात घे की पापभाव असतानाही तूच आणि पुण्य पर्याय असतानाही तूच, तोच तो जीव. मग पर्याय तर क्षणिक आहे, पण तुझं जीवत्व, ज्ञानत्व, गुणमय पिंड कुठं पापमय झालंय, तुझं जीवत्व, ज्ञानत्व कुठं पुण्यमय झालंय, झालं नाही. मग जी ती मुक्तीची अवस्था की जिथे पाप पुण्यही राहत नाही, तिथे तोच जीव मोक्षाला जातो. भारी काळातला तू सिद्ध आहेस, ते होणार आहे सिद्ध. मग त्यावेळी तुझं जीवत्व, हिच्याजवळी जीवत्व, तुझी जी पत्नी बाह्यता ती स्त्री आहे, पण जीवत्व, मी पूर्वी गृहस्थी होतो, मुनी नंतर झालो, मग तोच तो जीव, पण जीव रूपाने आपण सगळेजण सारखेच. मग हे जे जीवत्व आहे, हे झाड जे आहे ते जीवाणी सहित आहे, हे मुंग्या आहेत ते जीवत्वाणी सहित आहेत. मग जीवत्व सगळ्यांचं सारखं नाही का, त्यात कुठे विकार आहे, पर्याय दृष्टीने विकार आहे. झाडाला 1 इंद्रिय अभिव्यक्ती आहे, मुंगीला 3 इंद्रियाची अभिव्यक्ती आहे, तू मी सर्दी 5 इंद्रिय, तू गृहस्थी मी मुनी, पर्याय दृष्टीने भेद, पण जीव रूपाने तोच तो. मग तोच तो जो जीवत्व भाव आहे, सो चैव, जो शाश्वत राहणारा, अन्यापासून भिन्न, तुझ्याशी. अरे तू पाप भाव केला म्हणजे चेलनेने पाप भाव केले का त्यावेळा, तुझं परिणाम चेलनेत शिरलं का, चेलनेचं परिणाम तुझ्यात शिरलं का, माझं परिणाम तुझ्यात शिरलं का, तुझं परिणाम माझ्यात शिरलं का, नाही. मग भिन्न भिन्नता, पण जीव रूपाने सारखे आहोत, समान आहोत. तुझे अस्तित्व, माझे अस्तित्व, यांचेही अस्तित्व, मग अस्तित्व गुणाकडून आपण समान आहोत. मग असा जो अस्तित्वादी गुणांनी पिंड असणारा तो जीव आत्मा, त्याला काय म्हणतात आहे, शुद्धा. तो शुद्ध आहे, शाश्वत शुद्ध आहे. आणि तो जो शाश्वत शुद्ध आहे, तो तुझ्याजवळ अंश आहे की नाही, मग आहे तर त्याची प्रतीकी कर. मग तू कसा दिसतोस पहा बरं, अनादि अनंत शाश्वत शुद्ध आहे, हा नाही कळाला. गुण पर्यायवाला द्रव्य आहे, पण हा शाश्वत शुद्ध आहे. ध्रुवाकडून पाहिला तर शाश्वत शुद्ध आहे. मग हा जो शाश्वत शुद्ध असणारा आत्मा आहे, त्याची तशी जर प्रतीती केली तर लगेचच आपातची अनुभूती प्रगट होते. जी एक देश अतींद्रिय शुद्ध आहे, अभेद निज ध्रुवाचा अनुभव केला,
ही प्रगट होते आणि ते युक्तीने शोधली आणि लगेच प्रतीती केली तर त्याला उपशान संन्यास्त झाले. मग यातून शिकण्यासारखं काय आहे ना? यातून शिकण्यासारखं काय आहे तर बाबांनो, आज जरी तुम्ही एका वेळेस वेगवेगळे धंदे करून उद्योग करून पापी करीत असाल, पंचसुणांचा कारभार करून आरंभादी कार्य करून पापकार्य होत असेल, कधी स्वास्थ्य स्वाध्याय करून पुण्यकार्य करीत असाल, तर दोन्ही वेळेला तोच तो जीव आहे की नाही? की सकाळचा जीव वेगळा आणि आताचा जीव वेगळा, पर्याय दृष्टीने वेगळा, पण जड दृष्टीने तोच तो. आणि जर तसं नसेल तर आता घरी तुम्हाला जायला यायचं नाही, कारण तुम्ही सकाळचे घरातून निघताना वेगळे, आता वेगळे, आणि आता घरी जायचं काही काम नाही तुमचं. हा, घर ओळखायला यायचं नाही तुम्हाला, घर ओळखायला यायचं नाही, माणसं तुमची ओळखायला यायचं नाही, कारण घरी जायचंही नाही तुम्ही. लोकांनी कसं काय शिकणार? मग केवळ पर्यायच आहे का? द्रव्य आहे, गुणमय पिंडही आहे. मग पर्याय दृष्टीने वेगवेगळे, तर दृष्टीने तोच तो आहे. मग जो तोच तो आहे त्याला म्हणतात शाश्वत शुद्ध. आणि तो जो शाश्वत शुद्ध आहे तो या द्रव्यांतर भावे भ्या भिन्नतेने उपास्यमान, अन्य द्रव्यापासून भिन्न, आपल्या पर्यायापासून भिन्न असा शाश्वत शुद्ध आहे. तो शाश्वत शुद्ध उपास्यमान आहे. म्हणजे काय? त्याची उपासना करण्यायोग्य आहे, त्याची श्रद्धा करण्यायोग्य आहे, त्याला जाणण्यायोग्य आहे, त्याचा अनुभव करणं योग्य आहे. आणि मग त्याला जाणण्यात करण्यात जी प्रवृत्ती झाली म्हणजे त्याचं तुमचं चित्त पराकडे पासून निवृत्त झालं, हे चारित्र्य आहे. पहा कशी गंमत आहे ना? याची गंमत काय आहे? मग श्रेणिकाच्या जीवनात जर पाप पुण्याची अवस्था आहे तर आपल्या जीवनात लावा की जेव्हा पाप आहे, पापाकडून विचार केला तर पापवान पुण्यवान, मग पापवानाकडून पहा न्यूनगंड येईल, पुण्यवानाकडून जरा अहंकार येईल, त्याचे माझं जरा जास्त पुण्य आहे कमी आहे वगैरे असे विचार करून येतील, विषम भाव होईल, आकुलता होईल. पण त्याच्याकडून ध्रुवाकडून पाहिलं तर समज आहे, जरी पापी असेल, खाटीक असेल तरी तोही जीव, सिंह असेल तरी जीव, किडामुंगी असेल तरी जीव, आपणही जीव, कोणीही जीव, गृहस्थी जीव, हरिकाही जीव, जीव रूपण सगळे सारखे समभाव आला. मग चारित्तम खलु धम्मो धम्मो दोषो सबोत्ती निर्दिष्टो. समभावाला सम म्हणजे धर्म, धर्म म्हणजे चारित्र आहे ना. श्रद्धा ज्ञान चैतन्य परिणत होता, अशी सरळ परिणती होते बाबांनो. म्हणून जे भगवान म्हणतात की जो शुद्ध आत्मा आहे तो मी तुम्हाला दाखवेन, तर हा आहे असा है ना. हा जो आहे तो असा आहे. याचं जर चिंतन आपण केले तर आत्ता आपल्याला आकुलता होत नाही, अहंकारादी भाव होत नाही, क्रोधादी कशा येत नाही. आम्हाला क्रोध केव्हा येईल? आमचा कोणी अवमान केला तर. पण आम्हाला आता अवमान कोण करायचा जर म्हटलं तर काय म्हणू आपण? बाह्यंगातून पाहूनच तो करतो की मी गोड आहे तू काळ आहे. जसं इंग्रजांनी सांगितलं की आम्ही गोड आहे तुम्ही काळे. मग काळे सगळे तुच्छ आणि गोरे सगळे चांगले है ना. म्हणजे अवमान केला तर आमचा अवमान केला तर आम्हाला त्यांच्याबद्दल द्वेष वाटला म्हणजे क्रोध आला. मग इथे आम्हाला कोणी चिडवलंय, हे काय काय आहेस, काय नक्की आहेस, तर आम्हाला द्वेष वाटला. परत सापेक्ष सांगितलं, पर्यायाने नाही परत सापेक्ष सांगितलं. किंवा इकडून आमचा कोणी अपमान केला, काय तुला कळत नाही रे, तुला काही बुद्धी नाही, म्हणजे अल्पक्षम आहे म्हणून त्याच्यावरून त्याने तुला काय कळत नाही, मी शहाणा आहे, असा जरी त्याने मानापमान केला. पण तेव्हा आम्हाला क्रोध येतो पर्यायाकडे पाहून. पण ध्रुवाकडे पाहिलं तर त्याच्याही जीवात मानापमान नाही, माझ्याही जीवात मानापमान नाही. सर्वज्ञ का अल्पज्ञ हे कुठे पर्याय आहे, पण ध्रुवात ज्ञानशक्ती सारखी म्हणून सगळेच सारखे, म्हणून त्याच्याबद्दल क्रोध येईल का? येणार नाही. मानापमान वाटेल का? वाटणार नाही. मग लावा की जीवनात जरा. जेव्हा जेव्हा असं वाटेल तुला काय येत नाही ग पुरणपोळी करायला, मला कशी छान येते ग, म्हणून याच्यावरून या कलेची माहिती म्हणून मानापमानाचे भाव आले, क्रोधाधिकाचे भाव आले, तर ध्रुवाकडून पाहिजे तर समत्व आलं, शुद्धता आली, आकुलता गेली, घालवावी लागली नाही. हे उपयोग करायचा जीवनात.
मी मुनी म्हणून जर अहंकार येत असेल तर सांगितलं तुझ्या जीवत्वात कुठे मुनित्व आहे? मुनी पर्याय आहे. मी गृहस्थी म्हणून जर वाटत असेल तर तुझ्या जीवत्वात कुठे आहे? ध्रुवात आहे काय गृहस्थी? ध्रुवात आहे काय मुनी? ध्रुवात मुनी नाही, गृहस्थी नाही. मग गृहस्थाला गृहस्थीपणाचा अहंकार, मुनीला मुनीपणाचा जर अहंकार येत असेल किंवा गृहस्थीला असेल आपण मुनी नाही म्हणून न्यूनगंड वाटत असेल आणि मुनीला वाटत असेल आपण जरा त्या सिद्धासारखं झाले म्हणून न्यूनगंड वाटत असेल, पण ध्रुवात कुठे आहे? ध्रुव सगळ्यांचा सारखा समान म्हणून असा मी अनादिनंतर राहणारा चैतन्यमय पिंड आहे याचा जर विचार केला तर शांतता येते. आणखी विचार करण्यासारखा असा आहे की पूर्वीची घटना समजा आठवली, पूर्वीच्या पर्यायातून आता आठवण करू लागला, काही नाही हो पूर्वी ना ते असेच लांडा लबाड्या केल्या सगळं झालं असं जर चित्तात तो पर्याय येऊन त्या दृष्टीने आपल्याला चिंतन करीत असेल तर काय होईल? आपुलता होईल. मग तेव्हा विचार केला, जेव्हा मी लांड्या लबाड्या केल्या तेव्हा पर्याय दृष्टीत विकार होता, पण तेव्हा ध्रुवात लांड्या लबाड्या नाहीत. मग पर्याय दृष्टीने अशुद्ध होतो, चुकलो, पुन्हा करणार नाही हे शुभाव झाले. पण माझ्या ध्रुवातने कसं जर चिंतन केलं तर क्षणात प्रतिक्रमण झालं, प्रत्याख्यान झालं आणि क्षणात स्वभावाचं वेदन झालं. मग निश्चय प्रतिक्रमण, निश्चय प्रत्याख्यान झालं, वीत राग भाव प्रगट झाले आणि आकुलता गेली. जी आकुलता वाटत होती ती पर्यायाकडे जाणून ती गेली. हे जीवनात लावून बघा, हे लावता येत आहे. नंतर पाहू, 9 वाजायला आले. ओम